नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. त्यासाठी महत्त्वाचं असणारं शेतकरी ओळखपत्र ज्याला आपण फार्मर आयडी कार्ड म्हणतो, तर ते कार्ड काढणं सुरू झालेलं आहे. आता फक्त शेतकरी जे आहे ते CSC सेंटरवरून आणि तलाठी यांच्याकडूनच फक्त हे कार्ड काढू शकतात. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण CSC सेंटरच्या माध्यमातून कार्ड कशा पद्धतीने काढले जाते याबद्दलची A to Z माहिती जाणून घेणार आहोत. त्या शेतकऱ्यांसाठी कार्ड काढणं फार महत्त्वाचं आहे. आता यापुढे जेवढाही शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी जी काही योजना असतील, कल्याणकारी योजना असतील, त्यासाठी हे फार्मर आयडी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र खूप या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे कोणी शेतकरी आणि VLE मित्र असतील त्यांच्यामित्र शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. सर्वात आधी मित्रांनो, या वेबसाईटवरती यायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इथे आल्यानंतर लॉग इन विथ CSC वरती क्लिक करायचं आहे. CSC ID आणि पासवर्ड कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे फार्मरचं. ते तुम्ही OTP आणि बायोमेट्रिकच्या पद्धतीने करू शकता. तर तुम्ही इथे OTP ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो काही 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि बाजूला कुठेही क्लिक करायचा आहे. इथे बाजूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर आपल्याला OTP आलेला आहे. आता आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी 6 अंकी आधारचा OTP आणि त्यानंतर व्हेरीफाय या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल. आता बघा, आधार कार्ड खाली इथे व्हेरीफायचं साईन आलेलं आहे. त्यानंतर आता कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मोबाईल नंबर टाकायचा शेतकऱ्याचा आणि साईडला कुठेही क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो तुम्ही शेतकऱ्याचा नंबर टाकणार आहात त्याच्यावरती OTP येईल, तो OTP ते टाकायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. ईमेल ID व्हेरीफाय करण्याचं काही काम नाही, फक्त आधार कार्ड आणि जे आहे ते मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर फार्मर डिटेल येईल. आता यामध्ये जे काही आधार कार्डवर डिटेल आहे तशी येईल. जे काही नाव असेल मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि स्कोअर जे आहे ते 100% मॅच झाला पाहिजे. त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जेंडर येऊन जाईल, डेट ऑफ बर्थ आणि एज ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर केअर ऑफमध्ये तुम्हाला ज्या महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि जर जेंट्स असेल शेतकरी तर त्याचं वडिलाचं नाव इथे येणार आहे. त्यानंतर जे आहे ते मराठीमध्ये नाही टाकलं तरी चालेल, रिलेटिव्हचं नाव ते CO किंवा मग कोणाच्या याच्यावर WO असते किंवा मग या ठिकाणी जे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असते. तर तुम्हाला इथे टाकायचं केअर ऑफमध्ये नाव आणि त्यानंतर जे आहे ते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये टाकायचं असेल टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर खाली जे आहे ते आधार कार्डवर जसं फोटो आहे शेतकऱ्याचा तर फोटो येणार आहे. त्यानंतर जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटची इथे मॅन्डेटरी नाही माहिती. तुमचा नवीन बिझनेस आहे का विचारते, तर मी इथे नो केलेला आहे. आणि रेसिडेन्शियल डिटेल इथे खाली दिसणार आहे. आधार कार्डवर जे डिटेल आहे तेच तुम्हाला इथे दिसणार आहे. तुम्हाला इथे लेटेस्ट डिटेल काही ॲड करायची आहे का ॲड्रेसची, ते तुम्हाला इथे ॲड करू शकता. तर मला करायची नाही म्हणून सोडून दिलेलं आहे. कोणाचा ॲड्रेस चेंज असेल तर. त्यानंतर लँड होल्डर डिटेलमध्ये जे आहे तिथे ओनर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन डिटेलमध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्म दोन्ही ऑप्शनवरती टिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला डिटेल फेच करायची. त्यासाठी फेच डिटेलवरती क्लिक करायचं आहे. तुमचं ज्या ठिकाणी जमीन असेल, ज्या गावात, ते गावाचं माहिती टाकायची आणि शेत सर्वे नंबर किंवा उपसर्वे नंबर जे काय असेल ते टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हिरव्या रंगाचा ऑप्शन पाहू शकता. सर्वे नंबर टाकायचा आहे, उपसर्वे नंबर असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि गावाचं नावसुद्धा टाकायचं आहे, ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचं. त्यानंतर इथे एक जे आहे इथे 2 ऑप्शन दिसतील. यामध्ये एक लिस्ट आहे शेतकऱ्याची आणि दुसरा ऑप्शन आहे की ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. तर आता आधी आपल्याला या लिस्टमध्ये आपलं नाव आहे म्हणून मी ते पहिल्या ऑप्शनवरती सिलेक्ट करणार आहे. या लिस्टमध्ये नाव पाहून घ्यायचं, शेतकऱ्याचं कुठं आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर इथे चौकोनी बॉक्स दिसतील, हे ॲड होऊन जाईल नाव. इथे जे आहे ते चेकबॉक्स दिसेल चौकोनी, या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. ते पाहू शकता आपली जे आहे डिटेल इथे ॲड झालेली आहे. आता डिटेल ॲड झाल्यानंतर या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर आता खाली इथे हिरव्या रंगाचं सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर डिटेल जे आहे ते आपली ॲड झालेली आहे. आता डिटेल फेच झालेली आहे. अजून तुमच्या सातबारे असतील किंवा शेती जमीन अजून असेल तुमच्या गावामध्ये तर आणखीन फेच डिटेल लँड रेकॉर्डवरती क्लिक करून तुम्ही आणखीन तुमची शेतजमीन ॲड करू शकता. आता बघा, जमीन ॲड झाली परंतु हे व्हेरीफाईड झालं नाही. पहिले आधी जमीन ॲड करून घ्यायची, जेवढे सातबारे असतील तेवढे किंवा एकच असेल तर एकच करू शकता. आणि त्यानंतर वर यायचं आहे. वर आल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही लँड ॲड केली होती तुम्ही ते व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर खाली किती क्षेत्र आहे तुमचं ते क्षेत्र तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. ते क्षेत्र पाहू शकता. आणि आता हे जे काही लँड आपण ॲड केली होती हे आता व्हेरीफाय झालेलं आहे. ते व्हेरीफायचं जे आहे ते लिहून आलेलं आहे शेवटी. त्यानंतर क्षेत्र वगैरे पाहू शकता. आता डिपार्टमेंटल अप्रूव्हल कोण देणार आहे तर रिव्हेन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपण आधार कार्ड व्हेरीफाय केलं, त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतलेला आहे. त्यानंतर फार्मरची डिटेल जे आहे ते आधार कार्डनुसार आलेली आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव, ग्रीन स्कोर आला पाहिजे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि एज ऑटोमॅटिक आलेला आहे. कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर केअर ऑफमध्ये नाव टाकलेलं आहे आपण शेतकऱ्याचं. कुणाचं आधार कार्डने बॅक साईडला नाव असते, वडिलाचं, महिला असेल त्यांच्या पतीचं येणार आहे. त्यानंतर आधार कार्डवरचा फोटोसुद्धा आलेला आहे. आणि तुमचा नवीन बिझनेस आहे का विचारताय तर नो केलेला आहे. आणि रेसिडेन्शियल ॲड्रेससुद्धा आधार कार्डवरचा आलेला आहे. त्यानंतर लेटेस्ट ॲड्रेस आपण टाकला नाही. आणि लँड होल्डर डिटेलमध्ये ओनर सिलेक्ट केलेला आहे आणि ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग
फार्मर हे दोन्ही ऑप्शनवरती टिक केलेलं आहे. त्यानंतर आधी फेच लँड डिटेल केलेलं आहे आणि त्यानंतर लँड डिटेल व्हेरीफाय केलेली आहे. आधी अशा पद्धतीने लँड डिटेलची जी काही रेकॉर्ड आहे ते आलेलं आहे. त्यानंतर क्षेत्र वगैरे लँडचं पाहू शकता आणि अप्रूव्हल करणारी कोण आहे तर ते आपल्याला रिव्हेन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. महसूल अधिकारी करणार आणि खाली जे आहे आता ऑप्शन दिलेले आहे. तर पहिलं जे काही ऑप्शन आहे तिथे फार्मरचं कॉन्सर्न द्यायचं, चेकबॉक्सवरती टिक करायचं. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे ते आधार तुम्हाला शेअर करायची आहे माहिती तर ते यसच ठेवायचं. त्यानंतर तिसरा आहे ते डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटर म्हणजे यांच्या नावाने शेतजमीन आहे आणि म्हणूनच आपण हे प्रोसेस करतो अशा पद्धतीचं आहे. हे वाचूसुद्धा शकता तुम्ही. याच्यावरती सुद्धा टिक करायचं आणि सर्वात शेवटचं आहे डिक्लेरेशन बाय CSC फार्मर तर याच्यावरती सुद्धा टिक करायची. हे सर्व माहिती वाचून घ्यायची आणि सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरचं राईट साईडला सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे बघा, पाहू शकता. या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता ई-साईन करायची आहे. तर आता सुरुवातीला जे तुम्ही ऑथेंटिकेशनचं मोड सिलेक्ट केलं होतं ते तिथे येणार आहे. बायोमेट्रिक किंवा ई-साईन. त्यानंतर प्रोसीड टू ई-साईनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला शेतकऱ्याचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली आधार OTPचा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार OTP या ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करताल आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर त्यानंतर जनरेट OTPचं इथे हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचा आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती पुन्हा OTP येईल आणि जसं तुम्ही या ठिकाणी OTP टाकसाल तसं डिक्लेरेशन जे काही चेकबॉक्स आहे ते ऑटोमॅटिक टिक होऊन जाईल आणि त्यानंतर हे कॉन्सर्न तुम्हाला ऐकायचं असेल तर कॉन्सर्न ऐकू शकता. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जाईल आणि एक तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते एनरोलमेंट ID मिळेल. हा ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. याची कॉपीसुद्धा याला कॉपी करून किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. त्यानंतर याला डाउनलोड PDF असं एक ऑप्शन दिसेल मधातलं, थोडं इथे थांबायचं आहे. याची जी काही URL आहे ह्या कॉपी करून ठेवायचं आहे, पुढे तुम्हाला काम पडू शकते. तर डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा पेमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. तर मी इथे PDF डाउनलोड करणार आहे आणि आता प्रोसेस टू पे जर केलं तर तुम्हाला CSC वॉलेटमधून याचं जे काही ₹15 जवळपास पेमेंट आहे ते पेमेंट करावं लागेल. परंतु मी आता इथे डाउनलोड आधी करून घेतो PDF डाउनलोड झालेली आहे. याच्यावरती शेतकऱ्याचा फोटोसुद्धा आलेला आहे. याला सेव्ह करायचा आहे आणि जे आहे याला PDF प्रिंट काढून शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायची आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आपलं इथे झालेलं आहे. आता त्यानंतर ज्यांना पेमेंट करायचं आहे तर त्यांना प्रोसेस टू पेवरती क्लिक करून पेमेंट करू शकता. परंतु पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत आहे टेक्निकल, तर ते प्रॉब्लेमसुद्धा 1-2 दिवसात लवकर सॉल्व्ह होऊन जातील. तुमच्या ज्या IDमधून पेमेंट होत असेल तर पेमेंट करा, नसेल होत तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ते PDF तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे आणि 1-2 दिवसात हे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला शेतकऱ्याची नोंदणी करून घ्यायची आहे फार्मर ID कार्डसाठी आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक मेसेजसुद्धा येणार आहे त्यांना रजिस्ट्रेशन झालं म्हणून. तर त्यांना आता या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून त्यांचं स्टेटस चेक करायचा आहे किंवा आधार कार्ड नंबर टाकूनसुद्धा जे काही शेतकरी आहेत ते मेन वेबसाईटवरती जाऊन त्यांचं स्टेटस चेक करू शकतात. आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे बरेच जण विचारत आहे सामायिक क्षेत्राचं कसं, तर सामायिक क्षेत्रामध्ये जे अगोदर नोंदणी करतील त्या शेतकऱ्याचं निघेल. कोणत्याही एका शेतकऱ्याचं या ठिकाणी सध्या तरी निघत आहे, त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याचं निघत नाही आहे सामायिक क्षेत्रामध्ये. जे कोणी लवकर नोंदणी करेल त्यांचंच पहिल्यांदा जी नोंदणी करणार आहे त्यांचंच फार्मर ID कार्डसाठी जे आहे ते रजिस्ट्रेशन होत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सामायिक क्षेत्राचं होतं. तर आता मित्रांनो यामध्ये फक्त जे काही पेमेंटचा CSCमधून फक्त पेमेंट करताना प्रॉब्लेम येतात, बाकी वेबसाईट व्यवस्थित आहे. तर ते सुद्धा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं जे काही रजिस्ट्रेशन करायचं होतं CSCच्या माध्यमातून यामध्ये काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.